शेतकरी मित्रांनो, जर कांदा जेव्हा आपला 35 ते 40 दिवसाचा होतो, यावेळेस आपण कोणतं जे दुसरं खत देणार असतो, त्या खत व्यवस्थापन कशा प्रकारे केलं पाहिजे, त्यामध्ये काय दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला फायदा होईल आणि उत्पन्नात देखील वाढ होईल. त्या शेतकऱ्यांकडे आलो होतो आपण, त्यांचा काय प्रश्न आहे त्यांना विचारून घेऊया. पण आम्ही खत कसं द्यायचं आणि त्याला पाणी आता कांदा लागवड करून किती दिवस झाले तुमचे? 35 ते 40 दिवस झाले का? हा हा आता तुम्ही याला खत देत असताना 10-26 एकरी 2 बॅग वापरा. बर त्यासोबत सल्फर 10%. बर मी तुम्हाला लिहून देईल ते. हा 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 10 किलो प्रति एकर साठी वापरायचं. हा अशा प्रकारे जर तुम्ही खत व्यवस्थापन केलं हा हा तर तुमच्या कांद्यामध्ये डेंगळ्याचं प्रमाण जास्त पाणी द्यायचं नाही या काळामध्ये. हा हा व्यवस्थित वापसा कंडिशन येऊन द्यायची. हा, हा. वापसाला जमीन आली का हा हा 10-26 एकरी 2 बॅग, त्याचबरोबर बेन्सलचा म्हणजे सल्फरचा 10 किलो वापर केला हा हा तर जे कांद्याची टिकवण क्षमता आहे, तुम्ही आता साठवून ठेवता कांदा बरं. दरवर्षी, हो हो याची साठवण क्षमता वाढते. त्याचबरोबर जे डेंगळ निघण्याचं ते प्रमाण कुठं थांबतं आपण योग्य पाणी दिलं तर. हा, हा. अशा प्रकारे दुसरा डोस द्यायचा जेव्हा आपला कांदा हा, हा. 35 ते 40 दिवसाचा होतो. हम्म. शेतकरी मित्रांनो, अशा शेतीविषयक माहितीसाठी आपले युट्यूब चॅनल त्याचबरोबर इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. बर